एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग दुर्वा व्हिडिओज अँड व्लॉग्स. आणि असं आमच्याबरोबर झालं की आम्हाला परत कपडे घ्यायला जावं लागलं. तर मग काय झालं ते मी तुम्हाला सांगते. तर आम्ही बसलेलो पाठी. तर मग पहिलं तर आम्ही माझ्या मावशीला घ्यायला गेलो. तिथे मग गेलो, थांबलो 5-10 मिनटं आणि मग माझी मावशी आली. मग आम्ही जातच होतो की असं काहीतरी झालं की काय सांगणार आता तुम्हाला. तर मग माझ्या मावशीचा जो छोटा बाबू आहे त्याने गाडीत उलटी केली आणि बिचारा घाबरलेला आणि त्याच्यामुळे सगळे कपडे पण खराब झाले. म्हणून आम्ही पहिलं गेलो कपडे घ्यायला बाबूसाठी. तर मग इथे चप्पल काढले आणि मग आतमध्ये गेलो. पहिलं जे बाबूला साईज भेटली ती खूपच जास्त छोटी दिलेली त्यांनी. तो आहे तर बारीक पण त्याला मोठी नको का. तर मग त्याला मग फिक्स साईजचे कपडे घेतले. मग तिथून आम्ही खाल्लं पिल्लं आणि मग मी थम्सअप घेतलं. मग तिथून पुढे गेलो तर इथे मी व्हिडिओ काढताना म्हणजे माझा फोनच चालू नाही झालेला व्हिडिओ आणि मग थोडासा व्हिडिओ कॅप्चर झाला. मग इथे मग सगळ्यांचा आवाज एवढा मोठा आहे की बॅकग्राऊंड म्युझिकला सगळ्यांचा आवाज येणार आहे. त्याला तुम्ही इग्नोर करा, ठीक आहे का. तर एवढं सगळ्यांचा मोठा आवाज आहे, मी काय सांगू तुम्हाला आता. तरी मी जेव्हा शूटिंग करत होती तेव्हा ते लोक जरा शांत होते, पण तरी थोडा तर आवाज आमचा आहेच. मग असं आम्ही लोक मस्त व्ह्यूज बघत गेलो. माकडं बिकडं सगळं चिक्कीची दुकान होतं एवढी होती काय सांगू तुम्हाला. आणि मग असं म्हणजे नवीन बघायला भेटलं ना की ते लोकांनी तर पहिलं बघून झाले, पण मी तर फर्स्ट टाईम गेलेली म्हणून मी तर पहिल्यांदा सगळं बघितलं आहे. आणि मी म्हणजे अशी माकडं एवढी होती ना, मी काय सांगू. माकडं चिक्की तर तुम्हाला जाग्यावरती भेटेल. आणि तुम्हाला माहिती आहे चिक्कीला आधी काय बोलायचे, गुळदाणा. हे मी यूट्यूबमध्येच बघितलं आहे. चिक्कीला पहिले लोक गुळदाणा बोलायचे वॉटेवर. तर मग असं बघत गेलेलो आम्ही. आणि मग काय झालं, एवढी ट्रॅफिक झालेली की गाडी चालायलाच जागा नव्हती. तर मग आम्हाला पाठूनच गाडी लावावी लागली आणि मग आम्हाला चालत जावं लागलं. खूप सॅड. आणि एवढं म्हणजे आम्ही वाईट वाटत होतं आम्हाला. आधी तर आम्ही सगळं हे आधीच आहे, आम्ही भरपूर व्ह्यूज बघत चाललेलो. आणि मग मला वाटलं की माझा फोनच नाही घेऊन गेले, म्हणून ते बाकीचे व्हिडिओज मला काढायला समजलंच नाही की मी माझा फोनच नाही घेऊन गेली. मला वाटलं की मी फोन नाही घेऊन गेली आहे. तर मग मी असं झालं माझ्याबरोबर. तर हे भरपूर असे व्हिडिओ आहेत ना, मी तुम्हाला काय सांगणार आता. असा मोठा व्हिडिओ की खूप मोठं इथे जंगल खूप मोठे होते इथे. आणि असं बघत गेलो ना, काय सांगू तुम्हाला. मला तर इथे भीती वाटत होती. मला वाटलं की इथे लायन येतील सोडा. तर मग असं इथे आम्ही चालत वरती पोचलो. थोड्या वरती पोचलो आणि मग मला माझा फोन भेटला बॅगेत. तर मग मी त्याला काढला आणि व्हिडिओ काढले. मग मी चप्पल काढून चालत होती. मग आम्ही वरती पोचल्यावरती माझी खुशी आणि एवढी मी हॅप्पी झालेली ना, जाऊ शकली. आम्ही VIP लाईनला होतो पण तरी एवढी गर्दी होती, मी काय सांगू. VIP लाईनमध्ये होतो आणि एवढी गर्दी की मला ना माझं डोकं दुखायला लागलं आणि एवढं गरम होत होतं. आणि मला सगळ्यांनी ओट्यांचं सामान दिलेलं, का तर आम्ही जास्त जण नाही VIPने गेलो, मी आणि माझी मावशीच गेलेले. आणि मग इथे माझ्या डोक्याला एवढा कुंकू लागला ना, काय सांगू. मग इथे थोडे नाही भरपूर सारे फोटोज काढले. आणि जी देवीचा फोटो आहे ना तो मी काढू नाही शकली, म्हणून ती देवीचा मी इंटरनेटवरनं फोटो काढला आहे. त्या दिवशी माहीत नाही कोणत्या देवीचा फोटो होता. मग आम्ही ह्या केव्समध्ये गेलो आणि इथे जायचे 25 का 30 रुपये तिकीट आहे. तर मग इथे तिकीट घेऊन गेलो. भाई मला एवढी भीती वाटत होती ना, इथे आवाज असा गुंजत होता, असं भीती वाटत होती ना मला, काय सांगू. इथे असं भरपूर म्हणजे फिरण्यासारखं आहे, पण आम्ही एवढं फिरू नाही शकलो. आणि ह्याच्या पुढे ना पुणे पण आहे. मला ना खूप म्हणजे मन होतं पुण्याला जायचं.
पण काय करणार, नाही जाऊ शकलो. मग इथे ना असं लाकडाने बनलेलं म्हणजे आतमध्ये घुसल्यानेच ना लाकडाने वरती केलेलं, माहीत नाही कसं केलेलं. आणि मग ते पिलर्स पण कसे बनवलेले काय माहिती दगडांमधनं. आम्ही हेच विचार करत होतो हे कसं बनवलं असेल. आणि इथे ना काय काय लिहिलेलं मला ते ना कोरियन लँग्वेज वाटली, पण मला कोरियन लँग्वेज आणि ती पुराणी लँग्वेज आहे म्हणजे पहिल्याच्या लोकांची, पण ती मला काही समजत नव्हती. म्हणून मी चुप्प तिकडचं तोंड बंद करून पुढच्या केव्सला बघायला गेली. का तर मला काय समजत नव्हतं, तर मी जास्त तिथे डोकंफोड केली नाही आणि आम्ही पुढे गेलो. आणि का तर तिथे पार्किंगला पण जागा नव्हती, म्हणून आम्ही पटापट सगळं घेत गेलो आणि सगळं बघत गेलो. का तर जास्त टाईम जर आम्ही तिथे थांबलो असतो ना तर मग पार्किंगला काय जागा म्हणजे गाडीच गेली असती. तर मग इथे असं दुसरी केव्सला जात होतो आम्ही आणि तिथे एक दादा होते, त्यांच्या अंगामध्ये अल्लम्मा आलेली. बाबा मला ना भीती वाटलेली, पण काय करणार, त्यांच्या अंगात देवी आलेली. मी समोर बघितलं आणि ते माझ्या बाजूनेच गेले, म्हणून तेवढा मी शूट नाही केला शेडेलला. आणि मग इथे मग पुढे पण जात गेलो आणि इथे पण कोणाचं तरी भांडण का काहीतरी चालू होतं, ते पण बघत होतं, तर म्हणून ते मी शूटिंगच नाही केली. मग तिकडे बघितल्यानंतर पुढे चालत गेलो. माझे पाय पण दुखत होते, काय एवढी गर्दी करून ठेवलेली ना, असं वाटत होतं की जसं गाड्यांची ट्रॅफिक लागते ना तशी इथे ना माणसांची ट्रॅफिक झाली. सोडा काय करणार आता. तर मग इथे आम्ही दुसऱ्या केव्सला गेलो. इथे पण त्यांना तिकीट दाखवावी लागते तरच आतमध्ये जायला देतात, नाही तर जायला नाही देतात. असे ते लोक काय करणार. अच्छा चला एवढी थकलेली ना मी काय सांगू. गरम तर एवढं होत होतं की पूर्ण मी भिजलेली अंगा. काय करणार आता. बरं झालं मी स्वेटरने घालून गेली. सकाळी खूप थंडी होती आणि नंतरला गरम व्हायला लागलेलं. मग मी स्वेटर म्हणजे गाडीतच काढून टाकला आणि मग पुढे गेलो. तर मग इथे तिकीट दिली त्यांना आणि मग पुढे चालत गेलो. मग तिथे बाजूला शिड्या होत्या, मी सगळं एक्सप्लोअर करत गेलेली. आणि ह्या शिड्यांना काही सेफ्टीच नव्हती बाबा, आणि वरती सेफ्टी होती खालती सेफ्टीच नव्हती. आणि मी एवढी सर्च मास्टर आहे की मी बघायला गेली ते काय आहे. माझी मम्मी तोपर्यंत वरती पण गेलेली, मम्मीला वाटलं मी तिच्या पाठीपाठीच आहे, पण मी तर काय एक्सप्लोअर करत होती ते मलाच माहिती आहे. आणि मग बॅकग्राऊंड म्युझिक माझा खूप जास्त बेकार आहे, कारण ते खूप जास्त आवाज चालू होता. म्हणून मग इथे वरती चढत गेलो आणि इथे पण खूप जास्त ट्रॅफिक झालेली आणि इथे माणसांना पण चालायला जागा नव्हती. आता काय करणार ना. तर मग असंच गेलो आम्ही मग वरती आणि पूर्ण काळोख होता. मग मम्मीने ना टॉर्च लावला, मग इथे जागा पण होती हात पकडायला. आणि ना माझा ना आता मी बसून म्हणजे नंतरला वाईस ओव्हर केलं ना की मग असंच बाजूवाल्यांचा वगैरे सगळ्यांचा आवाज येत राहतो, म्हणून जरा बॅकग्राऊंड आवाज आला जरा माझ्या इग्नोर करा ना. का तरी नवीन आहे, मला नाही करता येत एवढं सगळं, म्हणून जरा इग्नोर करा. आणि इथे वरती गेल्यावरती काय सुंदर व्ह्यू येत होता. मला आता ना तिथून निघायचं मन नाही करत होतं, पण आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून मी नाही एवढं बघितलं. आणि माझा आवाज बाळचा खूप इग्नोर करा. मला आत्ता मी व्हिडिओ बनवते टाकते म्हणून बॅकग्राऊंड आवाज येतो आहे. तर मग इथे ना असं जाई लावलेली, आतमध्ये जायलाच नाही दिलेलं. आणि वरती पण अजून एक केव होती, पण ती पण बंद केलेली. आणि हा एकविरा आईचा फोटो जो मला नाही भेटलेला तो मी इंटरनेटवरनं काढला आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.